16 फेब्रुवारीला असंघटित विडी यंत्रमाग, रेडीमेड व शिलाई कामगारांचा महामोर्चा। आज भाजपची सत्ताधारी कॉर्पोरेट धर्मांध युती देशाची राष्ट्रीय मालमत्ता आणि संपत्ती निर्लज्जपणे मुठभर खासगी कॉर्पोरेट्सच्या हाती देऊन भारतीय लोकशाहीच्या व धर्मनिरपेक्षतेच्या सर्व संस्थांना कमजोर बनवून ताब्यात घेत आहे। हे सरकार एकूणच श्रमिक जनतेच्या जीवनावर आणि उपजीविकेवर सतत क्रूर हल्ले करत आहे आणि विविध कायदे, सरकारी आदेश आणि धोरणात्मक निर्णयाद्वारे कामगार, शेतकरी, जनविरोधी योजना आक्रमकपणे राबवित आहे। निवडून आलेल्या राज्य सरकारांचे अधिकार असंवैधानिक रीतीने नाकारले जात आहेत। जनतेच्या विविध घटकांचे सर्व लोकशाही अधिकार आणि मतभेदाचे आवाज दाबले जात आहेत। आज देशाची महागाई आकाशाला भिडलेली असून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत। देशात आजही 35.5 कोटी जनता ही उपाशी राहते। अन्न सुरक्षा कायद्यानुसार भारतातील पिवळी, केशरी शिधापत्रिका व गरजूंना दरमहा किमान 35 किलो धान्य देण्याची मागणी केली, परंतु केंद्र सरकार या मागणीला केराची टोपली देऊन फक्त दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारकांना 5 किलो धान्य देत आहे। केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य देऊ शकत नाही। महागाईचा उच्चांक प्रचंड वाढलेला असून जगात सर्वत्र जास्त महागाई असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा 10वा क्रमांक लागतो। हे अत्यंत गंभीर बाब आहे। यामध्ये काळा बाजार, साठेबाजी करणारे सरकारचे बगलबच्चेच आहेत। केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समितीने 16 फेब्रुवारी 2024 रोजी औद्योगिक व क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे। त्या निमित्ताने सोलापूर शहरात लाल बावटा युनियन सीटूची जोरदार तयारी सुरू आहे। संप मोर्चाची तयारी म्हणून 1 लाख पत्रके सीटूच्या नेतृत्वातील सर्व कामगार संघटनांनी काढलेले आहेत। श्रमिक, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जागृत करून आंदोलने करावीत असे आवाहन केले आहे। यावेळी कॉम्रेड नरसय आडम मास्तर, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, माजी नगरसेविका शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, शंकर म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे आदी उपस्थित होते। प्रचंड बेकारी, कामगार कायद्यामध्ये प्रतिगामी बदल, शेतकऱ्याला हमी भाव देण्यामध्ये सरकारला आलेलं यश, संपूर्ण देशामध्ये मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न, लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न, या देशातील मूठभर लोकांना सांभाळणं आणि बहुसंख्याक लोकांवर अन्याय करणं असा हा प्रकार चालू आहे। सोलापुरातले अनेक मागण्या आहेत। रेनगरचा सबसिडीचा प्रश्न आहे, त्याचा सोलरचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी पेन्शनचा प्रश्न आहे, कामगाराच्या किमान वेतनाचा प्रश्न आहे। त्यामुळं संपूर्ण कामगार वर्ग त्रस्त आहे। संपूर्ण देशातील संघटित असंघटित 44 कोटी माणसं आहे। आमचा अंदाज आहे या 16 तारखेच्या संपामध्ये 25 कोटी माणसं भाग घेतील। सध्या शेतकरी दिल्लीला घेराव करण्याच्या तयारीत आहे। सरकार त्या परकीय लोकांविरुद्ध जसे दडपशाहीचे हत्यार उपसतात त्या पद्धतीनं शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे। सरकारच्या त्याचा निषेध करतो। शेतकरी तरीसुद्धा लाखो संख्येने दिल्लीत प्रवेश करतील। 16 तारखेला संपूर्ण ग्रामीण भारत बंद असून शहरातले, कारखान्यातले कामगार संप करून या लढ्याच्या मैदानामध्ये येणार आणि शेवटची मागणी राहणार आहे आमची। कामगारांमध्ये जागृती चालू आहे, शेतकऱ्यामध्ये जागृती चालू आहे। काही करा, मोदी सरकारचा हा प्रश्न त्यांना विचारा, त्यांच्याबद्दल मी बोलण्याचा मला अधिकार। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।